तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 10 ते 12 वर्षापूर्वीचं वावर पेरायचं म्हणलं तर काय होईल। त्यासाठी मी घरी येऊन आता वावरात आलेलो आहे आणि तुम्ही हे वावर पाहू शकता की 10 ते 12 वर्षापासून पडाक पडलेले आहे आणि त्या वावराची कंडिशन इतकी खराब झाली की आम्ही ठरवलं की पेरूनच टाकायचं या वर्षी। तर काही अडचणीमुळे पेरलं नव्हतं, मध्ये ड्रॉप केलं तर आम्ही इथं गुरं चारायचो आणि आता तुम्ही वावराची कंडिशन पाहू शकता की कशा प्रकारे झालेले गाईज, किती दगडन ते इथं त्या का ते जाळ्या ते झाडं हे पहा, इकडं पण येते तो बांध आहे, हे झाड पाहू शकता। इकडे खाली पण पहा किती झाडं झुडपं सगळे वाढले, तर इथं गवत पण भरपूर होतं पण ते कोणीतरी पेटवून दिल्यामुळे हे पहा आता सध्या याची कंडिशन सगळी म्हणजे क्लिअर झालेलं आहे। तर हे वावर साफ करण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 दिवस लागतील असा माझा अंदाज, कारण की तुम्ही तर पाहिलंच असेल किती दगडन किती झाडं झुडपं काठ्याची झाडं ते लय आहेत। हे पहा अशी सदीशोक म्हणा, या याचं नाव सदीशोक आहे, ते लोखंडीचे ते सगळे झाड आहेत, ही केळीचे ते सगळे इकडं सालायन ते आहेत। आपल्याला काय करावं लागणार आहे, हे सगळे झाडांची तोडावं लागणार आहेत गाईज। म्हणून आम्ही आता रानात आलो होतो, पण आम्ही रानात आलो पाहिलं की आम्हाला वाटलं पण नसेल ही कंडिशन अशी असेल, म्हणून आम्हाला वाटलं होतं की इथं गवत उगलेलं असेल पण कोणीतरी पेटवून द्यायचं, त्यामुळे हे पहा वावर अख्खं क्लीन झालं आहे। आज तर आम्ही फक्त बघायला आलतो मित्रांनो की ह्या वावराची कंडिशन कशी आहे, पण ही इतकी चांगली होती आम्हाला माहिती पण नव्हतं। इकडं पण हे दगड नाहीत मित्रांनो, हे काय आहे तुम्हाला दाखवू का, हे पहा आता हा दगड नाही आहे, हा साईडचा दगड आहे, पण इथं ते गवताचं झुडूप असतं ना ते जळालेलं आहे। हे पहा तिथं हे असं बऱ्याच ठिकाणी गवताचं झुडूप आहे इथं, हा बाकी तर इकडं तर दगडच येतं हे बघ। आणि गाईस आता मम्मीने तोडायला सुरुवात केली, कोणी काय माहिती आरडत आहे। आता तुम्ही हे पाहू शकता की याचे पहा हे कशाची मधीच वाटण तीन हे बघा। आणि आता या काही झाले काही झाडं तोडले तर आपल्याला सगळं क्लीन करायचं म्हणल्यावर तोडायला सुरुवात तर करावंच लागणार ना लवकर। आज काही उद्या काही परवा काही आज तोडावं लागणार ना। हे पहा आम्ही तोडण्यासाठी कोयता आणलेला आहे, कुऱ्हाड नाही आणली। हे बघा ह्या कोयत्याने आपल्याला झाडं सगळे तोडून काढायचे। तर मम्मीने ही जाळी तो कशी तोडली ना तसे बुडातून हाणायचे, कारण की आम्ही नदी तोडली ना सगळी तेव्हा आम्ही इतक्यावरून हाणले होते, पण आता आम्ही बुडातून हाणणार आहे। तर काही चला तर मग आता आपण हे तोडायला सुरुवात करू, किती होईल तेवढंच आज तोडत, बाकीचं उद्या कधी तोडत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला दाखवलं की 10 ते 12 वर्षापूर्वी पडाक पडलेल्या वावराची आता सध्या कंडिशन कशी असू शकते, आणि ती पेरायचं होतं म्हणून आम्ही रानात आलतो बघायला की पेरण्यास कसं आहे, ते चांगले आहे का नाही, त्यामुळे आम्ही आता सध्या बघायला आलतो। तर गाईज आता उद्याच्याला आम्ही याची साफसफाई सुरू करणार आहेत, म्हणजे ते दगडन ते सगळं उचलायचेत ना। तर मग तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की याची साफसफाई होऊ शकते का नाही होऊ शकत, आणि हे पेरलं तर पीक उगन का नाही उगणार। तर गाईज आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या आपल्या वावराची साफसफाई करताना। तर जय हिंद जय भारत।